पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई पालघरमध्ये कार्यक्रम. मोदींच्या उपस्थितीमध्ये पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन. पंतप्रधान मोदी पालघर दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी आज बंगालवर बोलतील की बदलापूरवर, ते बघू. मोदींच्या दौऱ्यावरून ठाकरेंचा निशाणा. राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. उपमुख्यमंत्री अजित पवार आज मालवणमधील राजकोट किल्ल्यावर जाणार. शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करणार. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा. अंतापूरकर भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता, सूत्रांची माहिती. आज दिल्लीमध्ये शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार. पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही. राष्ट्रवादीच्या आयुष्यामध्ये कधी पटलं नाही. तानाजी सावंतांचं राष्ट्रवादी पक्षाबाबत वादाचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, सावंतांचं विधान. जे खेकड्यामुळे धरण फुटलं म्हणू शकतात, हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, दादांकडून निधी घेऊ शकतात, ते काहीही बोलू शकतात, अमोल मिटकरी यांचं ट्विट. बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेमधून बाहेर पडा. तानाजी सावंतांच्या विधानावर अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं. अजितदादांना थेट सत्ता सोडण्याचं आवाहन. शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी अजित पवारांनंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही मागितली माफी. एकदा नाही 100 वेळा शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागेल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करता, निदान छत्रपतींना तरी सोडा. शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका. तर पोकळ पुतळा कुणी समुद्रकिनारी उभा करतं का, शर्मिला ठाकरेंचा संतप्त सवाल. चुकून मविया सरकार आल्यास मी 100 दिवसामध्ये तुरुंगात जाणार. भाजपा आमदार नितेश राणेंचं विधान. तर मी आणि पडळकर दोघं कोल्हापूरच्या जेलमध्ये एकत्र असू. राणेंच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा. 29 सप्टेंबरपासून उपोषण करणारच, आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम. तर 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देतो. फडणवीसांना माया आहे की नाही ते बघू, जरांगेंचा इशारा. 1 सप्टेंबरच्या मवियाच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही. मवियाच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलिसांसोबत चर्चा होणार. राजकोटमधल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोर्चाचं आयोजन. सुनील केदारांचा कार्यकर्ता लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात. भाजपचा काँग्रेसवर गंभीर आरोप. तर लाडकी बहीण योजनेला विरोध करणारा काँग्रेसचा चेहरा उघड झाल्याचीही भाजपची टीका. गणेशोत्सवासाठी बोरिवली स्थानकावरून वांद्रे मडगाव विशेष ट्रेन सुरू. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार.